मराठवाड्याच्या सांस्कृतिक परंपरेत मानाचे स्थान असलेली संस्था साहित्य निकेतन ग्रंथालय अंबाजोगाई. साहित्याच्या माध्यमातून भारतीय साहित्य व संस्कृतीची सर्वांगीण उन्नती साधणे, तसेच बौद्धिक विकासासाठी ग्रंथालय व वाचनालयाद्वारे साहित्याचा प्रचार व प्रसार करणे, प्राचीन, पौर्वात्य व अर्वाचीन ग्रंथसंग्रह जतन करून तो सुरक्षित ठेवणे व त्याच्या अध्ययनासाठी सहकार्य करणे, जनतेमध्ये साहित्याची गोडी निर्माण करण्यासाठी विविध साहित्यिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करणे, तसेच उत्कृष्ट वाचक पुरस्कार प्रदान करून वाचकांचा गौरव करणे ही या संस्थेची मूळ उद्दिष्टे आहेत. निजामशाहीच्या काळात ग्रंथालय व वाचनालय यांसारखी लोकजागृती व लोकशिक्षणाची कार्य करणे हा देशद्रोहासमान अपराध मानला जात असे. त्या काळात स्वतंत्र संस्था चालविणे म्हणजे निजाम राजवटीविरुद्ध कार्य करणे असे समजले जात असे. अशा प्रतिकूल परिस्थितीत अंबाजोगाईतील काही उत्साही तरुणांनी दिनांक 1 ऑगस्ट 1945 रोजी एक हृदय हो भारत जननी हे ब्रीदवाक्य धारण करून साहित्य निकेतन या संस्थेची स्थापना केली. आज ही संस्था साहित्य निकेतन ग्रंथालय या नावाने सन 1952 पासून मंडी बाजार येथील सरकारी दवाखान्यासमोर कार्यरत आहे. आज या ग्रंथालयात तब्बल 39,953 ग्रंथसंपदा उपलब्ध असून वाचकांसाठी 23 दैनिके, 7 साप्ताहिके, 71 मासिके तसेच 501 संदर्भ ग्रंथ उपलब्ध आहेत. ग्रंथपाल श्री कांतीलाल चंद्रनाथराव बेंडसुरे यांच्या निष्ठावान कार्यामुळे ग्रंथालयाला विशेष प्रतिष्ठा लाभली आहे. कैकेद वडाजीकर उत्कृष्ट ग्रंथपाल, डॉक्टर SR रंगनाथन उत्कृष्ट ग्रंथपाल आणि पुस्तक मित्र असे अनेक पुरस्कार त्यांच्या कार्याची साक्ष देतात. शासनाच्या अनुदानासह तालुका ग्रंथालय दर्जा आणि अवर्ग मान्यता प्राप्त असलेले हे ग्रंथालय अधिवेशने, कार्यशाळा आणि विविध सांस्कृतिक उपक्रमांद्वारे ग्रंथालय चळवळीला दिशा देत आहे. आज हे ग्रंथालय केवळ पुस्तकांचे भांडार नसून विद्यार्थ्यांसाठी प्रेरणास्थान, संशोधकांसाठी ज्ञानपीठ आणि समाजाच्या बौद्धिक उन्नतीस मार्गदर्शक दीपस्तंभ म्हणून कार्यरत आहे. ज्ञानप्रकाशाची परंपरा अखंड ठेवत वाचन संस्कृतीचा वारसा पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचविण्यात हे ग्रंथालय सातत्याने महत्त्वपूर्ण भूमिका बजावत आहे.